नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता डॉक्टर संकर्षण हा आकाशला चेक करण्यासाठी आलेला असतो आणि त्याच वेळेला आता आकाशला तो येऊन बोलतो की तुझ्यामुळे हे सगळं झालं आहे. तेव्हा मग आता आकाश म्हणत असतो की नाही, असं काहीच झालेलं नाही आहे. तेव्हा मग डॉक्टर संकर्षण म्हणतो की तुझ्यामुळेच तू जो अपघात घडवून आणला त्यामध्ये माझी बायको गेली, तू खुनी आहेस, माझ्या बायकोचा मारेकरी आहेस, असं म्हणून आकाशवर तो जोरजोरात ओरडत असतो. आणि आकाशवर ज्या प्रकारे तो ओरडत असतो त्यामुळे आकाशला त्रास होतो. आकाशला तो म्हणतो की तू फक्त आणि फक्त तू मारलंस माझ्या बायकोला, तुझ्यामुळे तिचा अपघात झाला आहे. असं म्हटल्यावर आकाशच्या आता मेंदूवर परिणाम व्हायला लागतो आणि त्याला दुखायला लागतं. तो मेंदू धरून म्हणतो की नाही डॉक्टर, नाही, प्लीज असं काही म्हणू नका, हे मी नाही केलं आहे आणि माझ्याकडून हा अपघात चुकून घडला आहे, मी मुद्दाम काहीही केलेलं नाही आहे. असं म्हणून आकाश आता जोरजोरात प्लीज असं बोलू नका असं म्हणून दोन्ही हात डोक्याला लावून आता त्यांना सांगत असतो. त्यावेळेला आता डॉक्टर संकर्षण हे त्याच्यावर भरपूरच चिडलेले असतात आणि नंतर त्यांच्या लक्षात येतं की ते तिथे ICUच्या गेटजवळच उभे असतात आणि मागून सिस्टर येते आणि त्यांना आवाज देते की डॉक्टर संकर्षण, काय झालं आहे, तुमचं लक्ष. तेव्हा मग आता डॉक्टर संकर्षण हा म्हणतो की ठीक आहे, आय एम ऑल राईट, असं म्हणून ते दोघंजणी आता पुढे येत असतात आणि आकाशचं लक्ष हे डॉक्टर संकर्षणजवळ जातं. तेव्हा तेही आकाशकडे बघत असतात आणि त्यांना झालेला आकाशबद्दलचा हा भास असतो आणि या भासामुळेच आता ते भानावर आलेले असतात. आणि त्याच वेळेला इथे आता भूमी ही तिथून हॉस्पिटलमधून बाहेर पडत असते आणि ती बाळाला घेऊन बाहेर पडत असतानाच समोरून अथर्व आणि मानसी जात असतात. अथर्व म्हणत असतो की खरंच काही कळत नाही आहे, ताई कुठे गेली असेल, तिला आपण सगळीकडे शोधलं परंतु तरीही ती कुठे सापडली नाही, नक्की काय झालं असेल, कुठे गेली असेल ती, असा विचार अथर्वच्या डोक्यात येतो. तेव्हा मग ती म्हणते की हो अथर्व, अरे मलाही नाही समजत आहे, ताई कुठे गेली असेल. तेव्हा मग तो म्हणतो की जाऊ दे, आपण आता जाऊन आकाशला भेटूया, तो कसा आहे ते बघूया, असं म्हणून दोघंजणही पुढे पुढे येत असतातच. त्यावेळेला आता सिस्टरला त्याची सगळी जी काही समरी असते, ब्लड प्रेशर, पल्सेस वगैरे सगळं काही डॉक्टर चेक करत असतात. त्यावेळेला मग आता आकाश म्हणतो की तुम्ही, तेव्हा मग लगेच सिस्टर म्हणते की हे डॉक्टर संकर्षण अधिकारी न्यूरोसर्जन आहेत आणि तुमची ब्रेन सर्जरी यांनीच केली आणि यांनीच तुमचा जीव वाचवला आहे. त्यावेळेला मग आता आकाश हा त्यांना म्हणत असतो की थँक्यू व्हेरी मच डॉक्टर, तुमच्यामुळे माझा जीव वाचलेला आहे, तुमचे खरंच खूप उपकार आहेत माझ्यावर. असं म्हटल्यावर संकर्षण जरा रोखूनच नजरेने त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो की तसं काही नाही आहे, मी माझं फक्त कर्तव्य पार पाडलं आहे डॉक्टर असल्याचं, शिवाय मी भरपूर फीजही घेतली आहे तुमच्याकडून. त्यावेळेला मग आता डॉक्टर संकर्षण असं म्हटल्यावर आकाश म्हणतो की नाही, फीजचं ठीक आहे परंतु जीव वाचवणं हे खरंच खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच मी तुम्हाला थँक्यू म्हणतो आहे. तेव्हा आता डॉक्टर संकर्षण म्हणतात की ठीक आहे, तुम्हाला तुमचा जीव मी वाचवला आहे पण त्या बदल्यात तुम्हाला ही काळजी घेतलीच पाहिजे आणि काय आहे, जास्त विचार करू नका आणि जास्त बोलू देखील नका, पुढे तुम्हाला आणखीनच स्वतःला जपायचं आहे, स्वतःची काळजी घ्यायची आहे. आणि शिवाय तुमची ब्रेन सर्जरी झालेली आहे, अगदी डीप कट आहे, तुमच्या ब्रेनचं सर्जरी करायला लागली आहे, त्यामुळे तुम्हाला स्वतःला खूप जपावं लागणार आहे, खोल जखम आहे त्यामुळे ती लवकरात लवकर भरून निघणार नाही. म्हणून एक गोष्ट करायची ती म्हणजे तुम्ही काळजी घ्यायची आणि हो आणखी एक म्हणजे आयुष्यात आणखी पुढे काळजी घेण्यासारखंच करायचं आहे. आणि हे असे कोड्यात का बोलतात हे आकाशला कळतच नसतं. अथर्व, मानसी हे दोघंही बोलत बोलत समोर येत असतात. त्याच वेळेला आता तिथे एक क्षितिजा ही रडायला लागलेली असते आणि क्षितिजाला ती म्हणत असते की पिल्लू कशाला रडतेस, प्लीज जरा शांत हो. परंतु आता त्याच वेळेला क्षितिजाचा आवाज आल्याबरोबर अथर्व आणि मानसी तिच्याकडे बघतात आणि ताई असा आवाज तिला देऊन थांबवतात. नंतर मग आता डॉक्टर संकर्षण हा सिस्टरला सांगत असतो की हे बघा, यांचे जे ब्लड प्रेशर, पल्सचे रिपोर्ट आहेत ना, ती समरी अगदी मला व्यवस्थित हवी आहे, शिवाय त्यांचे बाकीचे रिपोर्ट्सही अगदी व्यवस्थित काढायचे आहेत, सगळं नीट लक्ष द्यायचं आहे आणि मला सगळं व्यवस्थित हवं आहे, ऑल राईट. आणि डॉक्टर सानींना पण हे सांगा. तेव्हा मग सिस्टर हो असं म्हणते आणि आकाशच्या इथे जी पुढी असते त्या पुढीबद्दल संकर्षण विचारतो आणि म्हणतो की हे काय आहे, ही कसली पुढी आहे. तेव्हा मग डॉक्टर संकर्षणला तो सांगतो की ॲक्च्युली ते एक वारकरी इथे आतमध्ये आले होते पंढरपूरच्या वारीमधून आणि त्यांनीच ही पुढी दिली आहे
आणि त्यांनी मला प्रसाद पण दिला आहे. तेव्हा हे ऐकल्यानंतर रागिणीला धक्काच बसतो. ती म्हणते की काय म्हणजे कोण वारकरी एखादा माणूस हा तुझ्या रूममध्ये आला आणि मी कुठे होते त्यावेळेला, काय झालं नेमकं, मी फोनवर बोलत होते का? त्याच वेळेला संकर्षण म्हणतो की 1 मिनिट तुम्ही थांबा जरा, मला बोलू द्या त्यांच्याशी. मग तो म्हणतो की असं कोणीही कसं रूममध्ये येऊ शकतं, ICU आहे हे, आणि ICUमध्ये असं कोणीही आलेलं योग्य नाही आहे. कारण काय आहे इथे, काय भरपूर गोष्टी स्टरलाइज केलेल्या असतात, भरपूर गोष्टी मॅनेज केलेल्या असतात. पेशंट हा सिरियस असतो त्यामुळे इथे असतो, आणि त्यामुळे आतमध्ये अशा कोणत्याही व्यक्तीला प्रवेश मिळतोच कसा? तेव्हा मग रागिनी म्हणते की हो ना, तेच म्हणतोय मी पण. मग नंतर डॉक्टर म्हणतात की हे बघा सिस्टर, तुमचं लक्ष आहे की नाही इथे, प्लीज लक्ष ठेवा, ICUवर कोणी येते जाते त्यावर पूर्णपणे. मग ती म्हणते की हो डॉक्टर, यापुढे पूर्ण लक्ष ठेवतो. आणि नंतर मग तिथून सिस्टर निघून जाते. आणि मग आकाश हा भूमीच्या बाबतीत रागिणीला पुन्हा सांगायला सुरुवात करतो. तो म्हणतो की आत्या, तुम्हाला कोणालाही विश्वास बसणार नाही, परंतु मला असंच वाटतंय की ही जी काही पुडी आणि हा पालखीचा प्रसाद आहे ना, तो भूमीनेच माझ्यापर्यंत पोचवला आहे, तिनेच हे सगळं करायला सांगितलं असणार. असं आता म्हणाल्याबरोबर डॉक्टर संकर्षण हा आकाशकडे रागानेच बघू लागतो, आणि त्याच्या लक्षात येतं की हे सगळं करणारी भूमी तर नव्हती ना. तेव्हा मग रागिनी म्हणते की अरे आकाश बाळा, असं कसं असेल, भूमी इथे कशी आली असेल? तेव्हा तो म्हणतो की नाही आत्या, खरंच हा माझा अंदाज आहे की इथे भूमीच आली आणि तिनेच हे सगळं करायला सांगितलं. आता डॉक्टर संकर्षण हा चिडतो आणि पुन्हा तिथून निघून चाललेला असतो. सिस्टर आणि दोघंही तिथून निघून जातात. त्याच वेळेला मग आता इथे रागिनी विचार करते की खरंच संकर्षण हा इथे असताना भूमी तर आली नसेल ना. मग आकाश आणि रागिनी त्याच गोष्टीचा विचार करत असतात. त्याच वेळेला मानसी, अथर्व हे भूमीला तिथेच थांबवतात आणि म्हणतात की 1 मिनिट प्लीज ताई थांब. अगं काय चाललं आहे तुझं, कुठे आहेस तू? आम्ही किती दिवस झाले तुझी वाट बघतोय आणि तू कॉन्टॅक्टही होत नाही आहे तुझा काही. प्लीज हे काय चाललं आहे काय तुझं? असं म्हणून आता दोघांच्याही जीवात जरा जीव येतो, कारण भूमी बऱ्याच दिवसानंतर समोर आलेली असते. अथर्व विचारतो की ताई, अगं काय चाललं आहे काय हे तुझं सगळं? अगं तू अशा प्रकारे का लपंडाव खेळत आहेस? अगं आम्ही तुला शोधतोय. आकाशला बरं वाटल्यानंतर, शुद्धीवर आल्यानंतर तो फक्त आणि फक्त तुझंच नाव घेतोय, भूमीला भेटायचं आहे असाच हट्ट करतोय. तर मग तू कुठे आहेस इतके दिवस? अगं आकाशचं ऑपरेशन झाल्यानंतर तू आकाशला भेटायला का बरं आली नाहीस? अगं तो शुद्धीवर आल्यापासून तुझा धावा करतोय, तुझ्या नावाचा जप करतोय. अगं त्याचं तुझ्यावर किती प्रेम आहे माहिती आहे ना तुला, मग तरी तू असं का वागतेस? त्यावर आता लगेच तुला समजायला हवं ना, असं तो बोलून दाखवतो. मग त्यावर मानसी म्हणते की अगं ताई, त्यांचाच कशाला, तुझाही किती जीव आहे त्यांच्यावर, आम्हाला सगळं चांगलं माहीत आहे ना. मग तू असं का करतेस आणि त्यांच्यापासून तू दूर दूर का जातेस? नक्की असं काय आहे कारण, जे तू इतके दिवस आलीच नव्हतीस? कुठे आहेस तू? आमचा पत्ताही लागत नाही आहे, काय नक्की? तेव्हा मग आता तिथे डॉक्टर संकर्षणचा आवाज यायला सुरुवात होते. भूमी घाबरते की जर डॉक्टर संकर्षण आला तर मग मी काय करू? आणि तेवढ्यातच इथे आता एमर्जन्सी पेशंटला घेऊन येत असतात आणि तिथे गर्दी असते. बाजूला व्हा, बाजूला व्हा असं म्हणतात. त्याचबरोबर तिथे त्या गर्दीबरोबरच भूमी ही बाहेर हॉस्पिटलच्या सटकते. आणि नंतर मग ती रिक्षाने आता संकर्षणच्या घरी पुन्हा आलेली असते. आता ती रिक्षातून उतरते, आजूबाजूला कोणी नाही ना ते बघते आणि नंतर बंगल्यामध्ये प्रवेश करू लागते. परंतु तिच्या मागोमाग आता अथर्व आणि मानसी ही गाडीने आलेलेच असतात. मग अथर्व म्हणतो की ताई इथे कुठे आली आहे? मानसी म्हणते की हो ना, हे कोणाचं घर आहे काहीच कळत नाही आहे. तेव्हा मग आता अथर्व म्हणतो की हे बघ अगं, तिथे काहीतरी नेमप्लेट आहे, थांब आपण वाचूया. मग ते जरा नजर बारीक करूनच वाचतात, तर तिकडे डॉक्टर संकर्षण अधिकारी नावाची पाटी असते. मग भूमिताई या डॉक्टरच्या घरी काय करते असा विचार मानसी अथर्वला पडतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे मानसीला आठवतं रागिणीने तिला जो त्यांचा दोघांचाही संकर्षण आणि भूमीचा कॅफेमधला फोटो दाखवलेला असतो. तो फोटो दोघंजणे अगदी आनंदाने असतात. आणि मग रागिनी म्हणालेली असते की हे नेमकं भूमीचं काय चाललं आहे खरंच कळत नाही, ती बाहेर कशी अशी भेटते. मानसीनेच तिला ओरडलेली असते की नाही, माझा ताईवर पूर्ण विश्वास आहे, ती असं काहीच करू शकत नाही. मग अथर्व म्हणतो की चल आपण बाहेर पड, बघूया नेमकं काय प्रकरण आहे ते. त्याच वेळेला आता समोर वॉचमन असतो. अथर्व मानसी विचारतात की आता ती आतमध्ये गेली ना, तिला मला भेटायचं आहे. तेव्हा तो म्हणतो की तुमची अपॉइंटमेंट आहे का? तेव्हा मग मानसी म्हणते की अपॉइंटमेंट, अहो माझी मोठी बहीण आहे, ती मोठ्या बहिणीला भेटण्यासाठी कशाला हवी अपॉइंटमेंट? तेव्हा ते म्हणतात की नाही, आता ते तुमच्या मोठ्या बहीण असतील, परंतु आमच्या मालकीनबाई आहेत त्या. अथर्व मानसी म्हणतात की काय मालकीनबाई?
तेव्हा तो सांगतो की हो, मालकीनबाई म्हणजेच डॉक्टर संकर्षण अधिकारी यांच्या वाईफ आहेत त्यामुळे त्यांच्याशी अपॉइंटमेंट असेल तरच तुम्हाला भेटता येईल. असं म्हटल्यावर अथर्व मानसीला धक्काच बसतो. दोघेही एकमेकांकडे बघतच राहतात. तर इथे रागिनी ही हॉस्पिटलमध्ये विचार करत असते की नेमकं काय घडलं असेल. हा माणूस नुसता भूमी भूमी करतोय, परंतु ही भूमी ही खरंच इथे आली असेल का? काय प्रकरण असेल नेमकं, असा विचार ती करत असते. त्याच वेळेला इथे आकाश हा सारखा म्हणत असतो की आत्या प्लीज मला ना काळजी वाटते, प्लीज तू जरा एक काम करशील का, बघ ना जरा भूमी कुठे येते, म्हणजे तिला कॉल लावून बघ ना, ती कुठे आहे, काय आहे, याचा काहीच पत्ता नाही आहे. ती जर सापडली नाही तर मला खरंच कळत नाही आहे. तेव्हा मग आता तो म्हणतो की अगं आत्या, ती सापडणं गरजेचं आहे ना. तेव्हा मग लगेच आत्या म्हणते की आकाश, अरे तुला कळतंय का, ज्या क्षणाला भूमीला समजेल की तू शुद्धीवर आलायस त्या क्षणाला भूमी तुझ्यासमोर हजर असेल. नको काळजी करूस, असा हा मी शब्द देते तुला. तेव्हा मग तो म्हणतो की नाही, जेव्हापासून शुद्धीवर आलो आहे तेव्हापासून मला भूमी दिसलीच नाही आहे. माझा जीव ना अगदी कासावीस झाला आहे. काय करू काहीच कळत नाही आहे आणि इथून मला बाहेरही पडता येत नाही भूमीला शोधण्यासाठी. प्लीज मला खूप काळजी वाटते, असं वाटतंय की भूमी ना कुठल्या तरी संकटात सापडली आहे. आत्या, नाहीतर एक काम करूया का, तू तिला कॉन्टॅक्ट होत नसेल तर गायकवाड सरांना कॉल करतेस का? गायकवाड सरांना विचार ना की तू त्यांच्या बाबतीत, म्हणजे त्यांना विचार की भूमी कुठे आहे, ती सापडत नाही आहे. आणि गायकवाड सरांना जर कॉल केला ना तर कदाचित ते भूमीचा नंबर किंवा ती कुठे आहे लोकेशन ट्रॅक करू शकतात. त्यामुळे प्लीज तू बघ ना जरा, त्यांना कॉल कर. तेव्हा मग तो अगदी बेचैन झालेला असतो. तेव्हा रागिनी म्हणते की हे बघ आकाश बाळा, तू जरा शांत हो, तू काळजी नको करूस, तू पड जरा, मी करते ना त्यांना कॉल, मी करते गायकवाड सरांना. थांब, तू शांत हो, बघ तुझी अवस्था काय झाली आहे ती, तू काळजी घे. आता डॉक्टरांनी मगाशी काय सांगितलं आपल्याला की तुला जास्त विचार करायचा नाही आहे, मेंदूवर अतिरिक्त ताण द्यायचा नाही आहे, त्यामुळे शांत हो जरा, मी बघते ना इथं, तू काही काळजी करू नकोस, तू शांत राहा बघू. तेव्हा मग आकाश गप्प होतो, परंतु त्याच्या डोक्यामध्ये सतत भूमीचाच विचार असतो. तो म्हणतो की नाही गं आत्या, मला खरंच आता भूमीविषयी काळजी वाटायला लागली आहे. मी शुद्धीवर येऊन 2 दिवस झालेत, परंतु तरी भूमी माझ्याजवळ नाही आहे. असं कोणतं व्रत करते ती की मी शुद्धीवर येऊनही ती माझ्यासमोर येत नाही आहे. आणि आत्या, तुमचा कोणाचाही नसेल विश्वास, मला तुम्ही वेड्यात काढाल, परंतु मला खरंच असं जाणवतं आहे की मगाशी भूमी इथे येऊन गेली आणि तो जो काही पंढरपूरच्या पालखीचा प्रसाद होता तो भूमीनेच पाठवला आहे असं मला वाटतंय, असं तो बोलून दाखवत असतो. रागिनी मात्र तिथेच गप्प असते. आणि भूमी आता बाळाला घेऊन संकर्षणच्या घरी पुन्हा येते आणि बाहेरच हॉलमध्ये ती पिल्लूला ठेवते आणि तिला खूप वाईट वाटतं. ती मनातच म्हणते की अथर्व, मानसी, मला प्लीज माफ करा, मी तुमच्याबरोबर खरंच खूप चुकीचं वागले. मला तुमच्याशी तिथे काही बोलता येत नव्हतं. तुमच्या चेहऱ्यावर किती टेन्शन होतं ते मला सगळं जाणवलं, परंतु काय करू मी तिकडे. जर डॉक्टर संकर्षणने तिथे मला पाहिलं असतं तर आणखी वेगळा प्रॉब्लेम झाला असता. मग तिला आठवतं की डॉक्टर संकर्षणने धमकी दिलेली होती की जर तू तिथे पुन्हा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलास हॉस्पिटलमध्ये किंवा तुझ्या घरच्यांना कुणालाही, तर तुझ्या महाजनांना आणि तुझ्या स्पेशली आकाशला मी रस्त्यावर आणेन, असं तिला आठवतं. नंतर ती विचार करते की माझ्याकडे दुसरा काहीही ऑप्शन नाही आहे, प्लीज मला माफ करा, मी काय करणार होते आणि तुम्हाला काय सांगणार होते. मी आकाशला कायमचं सोडून मी इथे या संकर्षणच्या घरी राहायला आली आहे हे सांगणार होते का तुम्हाला? आणि जर हे तुम्हाला मी सांगितलं असतं तर तुमची काय अवस्था झाली असती. खरंच तुमच्या दोघांचा माझ्यावर पहिल्यापासून खूप विश्वास होता आणि जर मी तुम्हाला हे सांगितलं असतं तर तुम्हाला त्या क्षणाला काय वाटलं होतं आणि मी काय करणार होते. आणि आकाशचं तरी मी काय करू, त्याला काय भेटू आणि त्याची माफी तरी कशी आणि कोणत्या तोंडाने मागू मी, असं म्हणून ती आता डोळे पुसत असते. आणि तिला खूप त्रास होत असतो की कितीही काही झालं तरी आता मला माघार घेता येणार नाही. माझ्या माणसांना हे सत्य मी सांगू तरी कशी, हे सगळं तिला आता आठवत असतं. आणि त्याच वेळेला तिला वाईटही वाटत असतं की जर डॉक्टर संकर्षणने मला पाहिलं असतं तर वाटच लागली असती. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते. भूमी दरवाजा उघडते तर समोर अथर्व, मानसी असतात. अथर्व, मानसी यांना समोर बघून भूमीला धक्का बसतोच, त्याचप्रमाणे मानसी आणि अथर्व यांनाही तिला तिथे बघून धक्का बसतो. आता दोघंजणही तिला घेऊन बाहेर येतात आणि नेमकं हे सगळं काय आहे या प्रकरणाचा तपास लावण्याचा प्रयत्न करतात. मग अथर्व म्हणतो की ताई, हे नेमकं काय सुरू आहे तुझं? अगं तू त्या डॉक्टर संकर्षणच्या घरी काय करत होतीस, असं विचारल्यावर भूमी गप्प असते. मानसी म्हणते की ताई बोल ना, काय झालं, तू त्यांच्या घरी काय करत होतीस? तेव्हा मग भूमी म्हणते की मी आता त्यांच्याच घरी राहणार आहे. तेव्हा दोघांनाही प्रश्नच पडतो. ती म्हणते की ताई, अगं हे नेमकं काय आहे, म्हणजे तू त्यांच्या घरी का राहणार आहेस? तुला हे समजलं आहे ना की भाऊजी शुद्धीवर आलेत, मग तरीही तू त्यांच्याकडे का राहणार आहेस आणि तेही पिल्लूला घेऊन? अगं भाऊजी तुझी खूप वाट बघतायत आणि तू हे सगळं का करतेस? तेव्हा मी ती म्हणते की ठीक आहे,
तुम्हाला आता सगळं ऐकायचंच आहे ना, तर ऐका मग. हे सगळं मी मागे सोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करते आहे. मला या सगळ्याचा ना खरंच खूप आता कंटाळा आलेला आहे आणि माझ्या सहनशक्तीचा अंत झाला आहे. तेव्हा मग अथर्व म्हणतो की ताई, अगं नेमकं तू काय बोलण्याचा प्रयत्न करतेस? प्लीज आम्हाला समजू तरी देत. त्यावेळेला मग ती म्हणते की काय समजायचं यात अथर्व? अरे, तुम्हाला दोघांनाही माहिती आहे, तुम्ही अगदी जवळून पाहिलं आहे की आकाशचे लग्न झाल्यापासून माझ्या आयुष्यात सुख कधीही आलेलं नाही आहे. कायम दुःख आणि दुःखच आलं आहे. प्रत्येक वेळेला मी सहनच करत आली आहे. आकाशची जेव्हा लग्न झालं तेव्हा त्याची मानसिक अवस्था ठीक नव्हती, तरीही सोबत मी संसार केला, त्याला बरं केलं आणि तो बरं झाल्यानंतरही काही सुखाचे दिवस माझ्या वाट्याला आलेले नव्हते. तो बरं झाल्यावरही सततच घरातली ती कटकारस्थानं, ते त्रास आणि त्या वेदना मला नको नको झाले ते सगळं. आणि म्हणूनच मी एक निर्णय घेतलेला आहे की काही झालं तरीही आता या मला सगळ्यामध्ये अडकायचंच नाही आहे. त्यावर मग ती म्हणते की नाही, प्लीज मला तुम्ही असं काहीही बोलू नका, आता थांबवूही नका, कारण ना मला हे खूप सहनशक्तीच्या पलीकडचं गेलेलं आहे. आता ती समोर एक ग्लास असतो, त्या ग्लासमध्ये पाणी ओतत असते आणि त्याच वेळेला त्या ग्लासमध्ये पाणी ओतत असताना समोरून तिला अथर्व म्हणतो की अगं ताई, काय करतेस काय तू हे? अगं त्या ग्लासची कॅपॅसिटी संपली आहे, पाणी खाली सांडतंय. त्यावेळेला मग आता ती म्हणते की एक्झॅक्टली मलाही तेच म्हणायचं होतं की अरे अथर्व, आता माझीही कॅपॅसिटी संपली आहे, माझेही पेशन्स संपले आहेत, अजून मी नाही सहन करू शकत. अरे, आकाशची लग्न झाल्यापासून केवळ माझ्या आयुष्यात दुःख आणि दुःखच आहे, कुठल्याही प्रकारे चांगलं नाही. क्षितिजाचा जन्म झाला आणि त्या जन्मानंतर मला असं वाटलं होतं की तेव्हा तरी माझ्या आयुष्यात 4 सुखाचे क्षण येतील, परंतु तेही नाही आणि त्यामुळेही मला तरसावं लागलं आहे. खरंच कितीही काही झालं तरीही माझी मुलगी, तिलाही त्रासच सहन करावा लागला आहे. बिचारीचा जन्म झाला आहे तेव्हापासून तीही फक्त आणि फक्त त्रासच सहन करत आली. म्हणून मला आता या सगळ्याचा शेवट करायचा आहे. अथर्व मानसे म्हणतात की म्हणजे नक्की काय करायचं तरी काय तुला? तेव्हा मग भूमी म्हणते की आता बस झालं आहे, आता मी माझ्या आयुष्यात पुढे जाण्याचं ठरवलं आहे. कितीही काही झालं तरीही हा त्रास माझ्या वाट्याला आहेच, तो कधीही संपणार नाही. त्यामुळे मला आता माझ्या आयुष्यात स्थैर्य हवं आहे, शांतता हवी आहे. त्यामुळे मी एक डिसिजन घेतला आहे की मी आता डॉक्टर संकर्षणच्या घरीच राहणार. तेव्हा मग ती म्हणते की अगं कोणत्या नात्याने आणि का राहणार आहेस तू तिथे? तेव्हा ती म्हणते की हो, मी डॉक्टर संकर्षण याच्याबरोबर राहणार आहे. आणि जेव्हा आकाशचं ऑपरेशन सुरू होतं त्या दरम्यान आमचं बोलणं झालं आणि आमच्यामध्ये संवाद झाले आणि एकमेकांशी आम्ही कम्फर्टेबल झालो. त्यावेळेला आमच्यामध्ये जे काही बोलणं झालं त्यामुळे आम्हाला असं जाणवलं की आम्हाला दोघांनाही एकमेकांच्या आधाराची गरज आहे आणि म्हणूनच त्यानंतरच आम्ही एकमेकांशी बोलू लागलो. आमच्या भेटीगाठी झाल्या आणि आम्ही कम्फर्टेबल होऊन आयुष्यात एक मोठा निर्णय घेतला, तो म्हणजे इथून पुढचं जे आयुष्य आहे ते एकमेकांसोबतच घालवायचं आहे. हे ऐकल्यावर अथर्व मानसी यांना जबरदस्त धक्का बसतो. अथर्व म्हणतो की काय? अगं ताई, तू हे काय बोलतेस काय? तेव्हा मग भूमी म्हणते की हो, मला माहिती आहे अथर्व मानसी, याचा तुम्हाला जबरदस्त धक्का बसला असेल, परंतु कितीही काही झालं तरीही मला हा डिसिजन घ्यावा लागला आहे आणि तो मी स्वतःसाठी आणि माझ्या मुलीसाठी घेतला आहे. मी माझ्या आयुष्यात पुढे जाण्याचा डिसिजन घेतला आहे. आता मला मागे वळून बघायचं नाही आहे. मी आकाशला मागे टाकून आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे, असं ती सरळ बोलून दाखवते. त्यामुळे अथर्व मानसीला धक्काच बसतो. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इथे आकाश हा डिस्चार्ज होऊन घरी आलेला असतो आणि तेव्हा पौर्णिमा म्हणत असते की हे बघ, एक गोष्ट लक्षात घे, तुझी भूमी इथे नाही आहे आणि तुझी भूमी आता इथे येणार नाही आहे, कारण ती कायमचं तुला सोडून निघून गेलेली आहे. हे ऐकल्यावर आता रागिणीला मात्र मजाच येत असते, कारण त्या दोघींचंही ते प्लॅनिंगच असतं. तेव्हा पौर्णिमा म्हणते की कळलंय का तुला, तुझी भूमी ही तुला आता सोडून गेलेली आहे, कधीही ती तुझ्याकडे परत येणार नाही आहे आणि ती आता तुला डिवोर्स देऊन गेली आहे. हे ऐकल्यानंतर आता आकाशला जबरदस्त धक्का बसतो आणि तुझी भूमी तुला कायमची सोडून निघून गेली हे जेव्हा पौर्णिमा बोलते तेव्हा आकाशला तिचा खूपच राग येत असतो आणि ती चिडून तिच्याकडे बघतच राहिलेली असते. त्यानंतर इथे आता मानसी ही भूमीला सांगत असते की ताई, ठीक आहे, आता तुझा हा जो काही निर्णय आहे ते तू बोलून दाखवलंस, परंतु आता माझ्या डोक्यावर शपथ घे आणि मला खरं खरं सांग की हे जे सगळं काही बोलतेस आणि हा जो काही तू निर्णय घेतला आहेस तो तुझ्या मनाने घेतला आहेस आणि अगदी मनापासून घेतला आहेस. बोल, जर तुला खरंच खरं वाटत असेल, जर तुझा हा निर्णय तुझ्या मनापासून असेल आणि तू खरंच हे सगळं केलं असशील अगदी मनापासून, तर मग खरंच या डोक्यावर हात ठेव आणि सांग, तुझ्या लहान बहिणीच्या डोक्यावर हात ठेवून सांग की तू हे सगळं खरं बोलतेस. भूमी तिथेच गप्प झालेली असते. तेव्हा मग मनू म्हणते की नाही ना हिम्मत होत, नाही ना होत हिम्मत स्वतःच्या बहिणीच्या डोक्यावर हात ठेवून खरं बोलण्याची. बोल, काय आहे तू हे सगळं करतेस ते कशासाठी करतेस हे मला चांगलंच माहिती आहे.
आणि त्यामुळे प्लीज तू माझ्याशी आता खरं बोल, असं आता भूमीवरती ती प्रेशर टाकत असते. आणि त्यानंतर आता भूमीवर प्रेशर टाकल्यावर भूमी अथर्व आणि मानसीला सगळं काही खरं सांगेल का, आणि नेमकं पुढे काय घडणार, आकाश हा भूमीचा शोध घेण्यासाठी जेव्हा बाहेर पडेल तेव्हा नेमकं काय घडणार आहे हे पाहणं रंजकतेचं ठरेल. असेच अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.